श्री साई परिवार फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि सलामीची जोडी मुझीफ खान पठाण, सौरभ चौरे तथा सनी चौरे मैदानामध्ये आहेत. वाईट चेंडू असेल, एक अतिरिक्त धाव यावेळेस धाव फलकावरती येणार आहे. मंगेश गोलंदाजी मार्कवरती. संघ नायक आहे मंगेश. या संघाचा अर्थातच टीम कलावंत ढोल ताशा वाद्य पथक. मंगेश आणि मुझीफ खान. यस 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 आवाज आलेला आहे आणि कड बॅटची लागून यष्टिरक्षकानं काम तमाम केलेलं आहे. पहिला धक्का, एक गडी बाद, 2 श्री साई परिवार. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना जिंकलेला आहे आणि त्यामुळे दोन्ही संघांचा सुपर 16चा प्रवेश निर्धोक झालेला आहे. आज इथे दोन्ही सामने जिंकून सुपर 16 मध्ये तुलनेनं जो सेकंड टॉपर असेल त्या संघाबरोबर खेळायची संधी मिळेल. पाहायचं इथे श्री साई परिवार 2 धावसंख्येवरती पहिला फलंदाज गमावले. धाराशिवचा हा संघ खूप लांबून आलेला आहे. धाराशिव, सुरत आणि मुंबईचे 3 पथक स्पर्धेमध्ये सहभागी होतात. वाईडिश मिड ऑफ आहे तिथे. एक धाव विलक्षण वेगानं खूप लवकर निर्णय घेतला होता. ज्यावेळेस बॅटवरून बॉल पुढे आला लगेचच ठरवलं दोघांनी की धाव घ्यायची आहे आणि दोघांनी त्याला क्षणार्धात निमिषार्धात अनुमती दिली आणि धाव पूर्ण केलेली आहे. 3 धावा फलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक आणि संघनायकाने पहिलं यश तर दिलंय. स्लोवर 1 होता, क्षेत्ररक्षक नाही तिथे. गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळणार आहे 6. षटकार. लवकर ओळखला सनी चौरे समोर. स्लोवर 1चं एक आश्रय टाकलं होतं की तिथे सनी अडकला जाऊ शकतो, मात्र त्याने खूप लवकर पिक केला. चेंडू खूप लवकर खेळला आणि 6 धावा टीमसाठी आणल्यात. यावेळेस थोडासा स्पीड होतं, टप्पा पडला तर हलकासा बाहेर निघतोय चेंडू, पण धावा नाही मिळणार. डॉट डिलिव्हरी. 9 धावा, 1 गडी बाद. षटक क्रमांक 1 मैदानामध्ये सुरू आहे. सौरभ चौरे, रोहित निंबाळकर या 2 फलंदाजांना इथे बघतोय आपण. साई परिवार धाराशिवचे फलंदाज आहेत. अजूनपर्यंत दोघांनी पराभव स्वीकारलेला नाहीये. दोन्ही संघ विजयी होत इथे पोहोचलेले आहेत. गॅप मोठा होता आणि इथे लॉंग ऑफला सीमारेषेला धडकेल चेंडू. धावा 4. चौकाराबरोबर 13 धावांची नोंद, 1 गडी बाद. 13 श्री साई परिवार. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. सौरभ 11 धावसंख्येवरती नाबाद. 4 चेंडूंचा फक्त सामना केलेला आहे. 1 षटकार, 1 चौकार सौरभ चौरेच्या बॅट मधून आलेला आहे आणि 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्पर्धेमध्ये आतापर्यंत 19 मॅचेस पूर्ण झालेले आहेत. 38 इनिंग मध्ये 2975 धावा फलंदाजांनी काढलेल्या आहेत. वाईट चेंडू आहे, 1 अतिरिक्त धाव. 14. 190 विकेट आतापर्यंत मागच्या 3 दिवसांमध्ये. 1686 चेंडू टाकलेले आहेत. 307 एक्स्ट्राज रन आलेले आहेत. 207 चौकार आहेत. 135 षटकार आहेत. 2 अर्धशतक आहेत. अर्धशतकी 7 भागीदाऱ्या आतापर्यंत सेट झालेल्या आहेत. 2 मेडन ओव्हर्स आहेत तर 719 डॉट बॉल्स आहेत. उजव्या इशा बाहेर. पुन्हा एकदा वाईड. 105 कॅचेस, 2 स्टंपिंग. अशा प्रकारे स्पर्धेचे स्टॅट्स आहेत. सिद्धार्थ पिसाळ हा खेळाडू आहे ज्याने 7 षटकार स्पर्धेमध्ये ठोकलेले आहेत. शैलेश चौधरी त्यानं 6 षटकार, तर सनी धुमाळनं 5, निकेतन पाटोळेनं 5, राजेश वाघमोडेनं 5, निलेश उभारेनं 5, ओमकार फणनं 5.
आणि बाकी 4 षटकार ठोकणारे अजून बरेच जण आहेत. तर चौकार 207 आले. विक्रम जाधव 8 चौकार त्याने खेळलेले आहेत. निकेतन पाटोळेनं 7 चौकार, ऋतुराज वीरकरनं 6 चौकार, संकेत फडनं 6 चौकार, कृष्णा कालेकरनं 6 चौकार, दिव्यांक देसाईनं 6 चौकार. 5-4 चौकार ठोकणारे भरपूर फलंदाज आहेत. बाय टीम बघितलं तर अजून काही परफॉर्मन्स वेगळा आहे. 15 धावा. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता इथे. नो बॉल धावा इथे प्राप्त होतील आणि धावफलक दाखवतोय 16. 1-16 दुसरं षटक येवाना सुरू झालेलं आहे. आपण चौकार बघितलं. अभेद्य वाद्य पथकनं 19 चौकार खेळलेले आहेत. शिवतेज वाद्य पथकनं 16, गुरुजी प्रतिष्ठाननं 15, गंधार वाद्य पथकनं 13, स्वराज्य पथकनं 13. हे टॉपचे 5 संघ ज्याने जास्त चौकार ठोकलेले आहेत. हवेमध्ये चेंडू, कोण येईल खाली, कोणी नाही. 2 क्षेत्ररक्षक तिथं प्रयत्न करत होते, गोलंदाज प्रयत्न करत होता, मात्र चेंडू जमा. आणि ही ट्रॉफी आपण बघतोय स्क्रीनवर. युनिक डिझाईन आहे. आपलेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ती डिझाईन तयार केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनीच त्या डिझाईनला मूर्त स्वरूप दिले. अतिशय सुंदर ट्रॉफी आहे. आणि ही ट्रॉफी कोण जिंकणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर तुर्चा षटकारांची चर्चा करत होतो आपण. 12 षटकार श्रीराम पथक या संघानं ठोकलेले आहेत. शिवगर्जना त्याने देखील 12 षटकार ठोकलेले आहेत. गंधार वाद्य पथकनं 10 षटकार. उंच आकाशामध्ये चेंडू पोल करण्याचा प्रयत्न आहे, पण काय मजबूत फटका खेळलेला आहे. जो मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या पुढ्यात पडलेला आहे चेंडू. दोघांना बिलकुल कॅच पकडता येणार नाही अशा मोजून षटकार कदाचित फटका खेळलेला असावा. धावा 18 आहेत. 1-18. वंदन वाद्य पथकचे 9 षटकार पूर्ण होत आहेत आणि इथे रिव्हर्स अटेम्प्ट. 4 धावा मिळतील. फाईन माफ करा, थर्ड मॅनच्या बाजूला चेंडू जाणार आहे. उजव्या हाताच्या फलंदाजाने डाव्या हाताने खेळलेला फटका. 22 धावा. 1-22. अगोदरच ठरवलं होतं त्याने. आखूड टप्प्याचा चेंडू थोडीशी उसळी घेत असताना चेंडूला गतीचा वापर करत पाठवलेलं आहे. ज्यावेळेस रिव्हर्स खेळतो ना त्यावेळेस बॅटचा स्विंग असा हवेच्या दिशेने जातो जमिनीवरून आणि चेंडू जर तो पडून बाउन्स होत असेल तर खूप विथ दी बाउन्स आपण म्हणतो किंवा विथ दी स्पीड म्हणतो, खूप जोरात खूप लांब जातो हा चेंडू. चांगला चेंडू गुडलेन टाकला होता. मिडविकेटला लॉफ करायचा प्रयत्न होता, फसला. दुसऱ्या षटकामध्ये धावा 9 आलेल्या आहेत. 1 चौकार जरूर आलाय. पुष्कर शेलार गोलंदाज असेल. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. चर्चा षटकारांची करत होतो. वंदन वाद्य पथकनं 9 षटकार, शिवताल पथकनं 9 षटकार. आहा, कडक हॅमर शॉट, ताकद लावली होती इथे आणि चेंडूने सीमारेषा गाठली. धावा मिळत आहेत 4. खणखणीत चौकार. षटक संपेल 2. 26 धावा. 1 गडी बाद. साई परिवार धारा अजून काही रेकॉर्ड्स आहेत या स्पर्धेतली. हायेस्ट स्कोअर गंधार वाद्य पथकनं बनवलेलं आहे. श्री शिव दुर्गा पथक संघाविरुद्ध 115. लोएस्ट बनवलेले आहेत पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वंदन वाद्य पथकच्या विरोधात 54 धावा. यस, परत एकदा गॅप, पुन्हा एकदा 4. दुसरा चौकार.
पुढच्या षटकातला आर्यनच्या पहिल्याच बॉलवरती ठोकलेला 30 धावा एक गडी बाद. छत्तीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आर्यन दाभाडेच्या गोलंदाजीवरती सौरभ हल्ला चढवतोय. ओहो, कॅचची संभावना होती मात्र क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकला चेंडूच्या लेंथ पर्यंत. थोडंसं अधिक एफर्ट्स देण्याची आवश्यकता होती. 2 धावा इथे मिळतील. सौरभ हे रन मशीन आहे. धावा सातत्यानं त्याच्या पाठीमागे वेड्या पिशा होत आहेत. मागच्याही सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं, जोपर्यंत तो मैदानामध्ये होता धाव फलक पळत होता, धावत होता, एखाद्या 100 मीटर रनिंग रेस मधल्या धावपटू सारखा. आणि आताही तो धावफलकाला तसाच पळवतोय. धावफलकाला फेरारीची चाक बसवतो तो सौरभ. यस, वाईड आहे, लांब आहे चेंडू. एक धाव इथे प्राप्त होईल. फलकावरती धावांची संख्या 39 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 39 धावा धावफलकावरती. लक्षात येईल आपल्या की सौरभची फलंदाजी काय. 8 चेंडूमध्ये 24 तर रोहित निंबाळकर 7 चेंडूमध्ये 10. बाहेरची कडे. यास यास यास, सनी मारवाडी बिहाइंड दी विकेट. जबरदस्त कॅच. मध्ये 24 धावांचं योगदान. तो चांगला खेळतो पण विकेट अगदी सहज देतो. मगाशी देखील तो सहजपणे षटकार चौकार खेळत होता आणि त्याने तशीच विकेट दिली. आता देखील चौकार षटकार त्याच्या बॅटमधून सहजपणे बाहेर पडत होते, मात्र त्याने विकेट टाकली. बाहेरची कड लागली. सनी मारवाडेने अप्रतिम कॅच पकडला. मला विचाराल तर माझा जुना शर्ट सुद्धा इतका सहज कोणाला मी देत नाही. सहजपणे काही काळ अधिक खेळणं गरजेचं आहे. सध्या आपण वीरेंद्र सेहवागला बघायचो, आता अभिषेक शर्माला बघतो. हे फलंदाज असे असतात की ते वाऱ्यावर स्वार असतात, बेफिकीर असतात. इथे अपील आहे, अपील आहे, अपील आहे. पंचांकडून कुठलाही प्रतिसाद नाही आहे. अपील जोरदार करण्यात आलेला आहे. विकेटच्या पाठीमागे सनी मारवाडी असेल तर अपील जोरात येणारच आहे. पंचांना देखील अशा वेळेस खूप काळजीनं काम करावं लागतं. रोहित चौधरी सर आणि स्क्वेअर लेगला फिरोज मुलानी सर, ऑनफिल्ड अंपायर. तर एक धाव इथे मिळणार आहे. एकाच धावेबरोबर धावफलक पुढे घेऊन जाऊ आपण. 40 धावा, 2 बाद 40. तिसरं षटक याबरोबरच पूर्ण होईल. 3 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 40. श्री साई परिवार धाराशिव.
नवीन षटकाची सुरुवात, चौथं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट फ्लिक केला चेंडूला, चांगला फटका, थोडासा बॅकफूट वरती गेला आणि त्याच्यानंतर मग त्यानं चेंडूला मनगटाच्या सहाय्याने फिरवलं. मात्र धाव एकच मिळेल. इथे धावफलक पुढे पोहोचेल 41. राम माने गोलंदाज असेल हे षटक टाकण्यासाठी. पहिलं षटक आहे राम मानेचं. आर्यन दाभाडे मागचं षटक टाकलं होतं, 14 धावा, 1 विकेट होती. फटका निश्चित पूल होता, अत्यंत ताकदवान फटका होता. खेचून मारला चेंडू मिड विकेटला, धावा 6, शानदार षटकार. चढवलाय, पाठवलाय, धावा 6. सौरभ बाद झाल्यानंतर ताबडतोड फलंदाजी. जोपर्यंत फलंदाजी सौरभ करत होता तोपर्यंत आपण बघत होतो रोहित निंबाळकरला तो शांत होता, संयमानं हाताळत होता परिस्थिती. सौरभ बाद झाल्यानंतर मात्र मोठे फटके, ताबडतोड 2 षटकार लागोपाठ. परत एकदा तेवढाच कडक आहे, गोड आवाज आणि रोहित निंबाळकर बिनजोड षटकार लागोपाठ 3. मध्ये चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि राम माने डावेष्टीच्या बाहेर वाईड आहे. अतिरिक्त धाव येणार आहे इथे 60. चौथ्या षटकामध्ये 60 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. राम मानेच्या षटकामध्ये 20 धावा आतापर्यंत आल्यात. या अगोदर आर्यन दाभाडेचं षटक 14 धावा, तर मागच्या 2 षटकामध्ये 34 धावा आलेल्या आहेत फलकावर. 60 धावा. साई परिवार धाराशिव पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी इथे तयार होता. थोडासा मागे टप्पा घेतला होता, हलकासा बाहेर ठेवला चेंडू ऑफ स्टंपच्या आणि त्यामुळेच कनेक्शन नाही मिळालं. खूप लवकर खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज रोहित निंबाळकरने, मात्र रोहितची धमाकेदार फलंदाजी सुरू. 3 षटकार 2 चौकार, 11 चेंडूमध्ये 28. रोहित निंबाळकर डावेष्टीच्या बाहेर वाईड आहे, 1 अतिरिक्त धाव फलकावरती येते. 61 धावा. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि पहिल्या 4 षटकांच्या खेळामध्ये बघितलं तर श्री साई परिवार धाराशिव संघानं जबरदस्त फलंदाजी करत आपली मांड अधिक पक्की बनवलेली आहे. घोड्यावरती स्वार झालं तर मांड एकदा पक्की बसवली की मग घोडा भरधाव सोडता येतो, रपेट करता येते. इथे मांड मजबूत बनवलेली आहे. यासो धावा झेल होण्याची शक्यता होती तिथे, पण क्षेत्ररक्षकाला हलकासा ब्रश करत चेंडू जाईल डीप मिड विकेटला. 1 धाव रोहित निंबाळकरला, षटक संपेल. 4 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 62, 2 गडी बाद, तर 22 धावांचं षटक होतं हे. राम मानेचं षटक 22 धावांचं राहिलेलं आहे आणि त्यामुळेच फलकावरती 62 धावा आहेत. 2 बाद 62. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजून 4 षटक शिल्लक आहे. या वेगाने पुढे राहिले तर एक कीर्तिमान तयार होऊ शकतो, एक रेकॉर्ड तयार होऊ शकतं. कारण स्पर्धेमध्ये 8 षटकांमध्ये 115 धावा हे रेकॉर्ड आहे, तर एक संधी जरूर आहे. मात्र त्यासाठी रोहित निंबाळकरला अधिक काळ खेळपट्टीवरती खेळावं लागेल. 4थ्या षटकापर्यंत 8व्या षटकापर्यंत तो खेळला
तर मला वाटतंय जरूर एक नवं रेकॉर्ड इथे येऊ शकतं श्री साई परिवार धाराशिव संघाकडून. हे कल्लोळाचा हल कल्लोळ होणार, गजर नामाचा मैदान गाजवणार, ढोल बडवणारे आता बॉलरला धुणार, विकेट घेऊन बॉलर तरी वाजवणार, अंगातले सदरे बदलले जरी, एक ध्यास एक लक्ष भरले उरी, धावांच्या मांडू या सरीवर सरी, एकेकाला चंद्रे आता पाठवू घरी, धावासाठी धावा धाव, चल रे मित्रा खेळू राव, धावांसाठी धावा धाव, चल रे मित्रा खेळू राव, जिंकणार कोण बोली लाव. 62 धावा 2 गडी बाद धावफलकावरती आहेत आणि 5व्या षटकाची सुरुवात इथे असेल. मॅजिक ओव्हर 50-50 ओव्हर 10 धावांचं चॅलेंज आहे फलंदाजांच्या समोर. वाह कडक रोहित निंबाळकर, रोहित जबरदस्त फिट, 6 धावा. मंगेशला षटकार चढवलाय रोहितनं, त्यामुळे आता परिस्थिती थोडीशी कठीण होणार आहे. धावाची संधी असू शकते तिथे, पण परत एकदा क्रीज मध्ये सुरक्षित रुपेश नायगावकर पोहोचलाय. धाव घेण्याची परवानगी नव्हती रोहित कडून, रोहितनं धाव घ्यायला नकार दिला. रिस्क नकोय, एक चांगली बॅटिंग होत असेल. मागच्या काही चेंडूंमध्ये रोहितनं अक्षरशः ढगाला लाइटनिंग दाखवलेली आहे. इथे चांगला चेंडू आहे, 2 चेंडू डॉट येत आहेत. एक षटकार ठोकल्यानंतर 2 चेंडू डॉट काढलेले आहेत मंगेशनं. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या, या षटकामध्ये 10 धावा रोखायच्यात मंगेशला. समोर रोहित आहे जो सर्वोत्तम फॉर्म मध्ये, 4 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. त्यामुळे अशा फलंदाजासमोर 10 धावा रोखणं मोठं आव्हान असू शकतं. मात्र बाउन्स बॅक मंगेश कडून, बाउन्स बॅक. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, पुढच्या 3 चेंडूवरती फलंदाजाला या स्टॅच्यू केलंय, उभं केलं करून ठेवलेलं आहे. धाव नाहीये, 2 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण. हॅलो नरेश सर, आणि इथे 6 मिळतील. विघ्नराज आणि गजर या दोन्ही पथकांच्या प्रतिनिधींनी आपले फॉर्म लिस्ट घेऊन जायचे, टीम लिस्टचा फॉर्म घेऊन जायचा आहे. थोड्याच वेळात व्हेरिफिकेशन होईल आणि या इनिंगच्या ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही मोठे खेळाडू आहेत, दोन्ही रोहित निंबाळकर आणि मंगेश एक संघनायक आहे. विशेष म्हणजे 3 चेंडू डॉट काढल्यानंतर पुन्हा रोहित निंबाळकरचा एक मोठा फटका, 6 धावा. आणि यास परत एकदा उंच टोले जंग, आकाशाला गवसणी घालणारा उतुंग षटकार. रोहित निंबाळकर पोहोचतोय 47 वर. 17 चेंडू 47 धावा. रोहित निंबाळकर अर्धशतक बनवलं रोहितने का, तर मंगेश, आडनाव काय, मंगेश भुजबळ यांच्याकडून किती, 2100, 2100 रुपयाचं बक्षीस आहे. 3 धावा फक्त मागे रोहित निंबाळकर आणि अजूनही 1 चेंडू या षटकातला शिल्लक आहे. 3 षटकार चढवलेले, 18 धावा या षटकामधून आलेले आहेत. हे मॅजिक ओव्हर आहे, त्यामुळं अधिकच्या 9 प्राप्त होणार आहे. आणि याबरोबरच पुन्हा एकदा वेग भन्नाट आहे. डीप लॉंग ऑफ
सीमारेषा पार, धावा 4, अर्धशतक रोहित निंबाळकर. आणि एक गोड बातमी बरोबर पुन्हा एकदा दुसरी गोड बातमी येणार आहे. या षटकामधून आतापर्यंत धावा आल्या 23, तर मला वाटते 12 धावांचा बोनस मिळणार आहे. 23 अधिक 12, 35 धावा इथे प्राप्त करेल टीम साई परिवार. भडीमार बघायला मिळालेला आहे. एअर स्ट्राईक करताना रोहित निंबाळकरला बघायला मिळालंय. त्यानं आज अर्धशतक पूर्ण केले. स्पर्धेतलं हे तिसरं अर्धशतक आहे. या अगोदर 2 अर्धशतक आलेली आहेत. हे तिसरं अर्धशतक. रोहित निंबाळकरकडे अजून 18 चेंडू आहेत. 3 ओव्हर शिल्लक आहे. मात्र हा डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडू येतोय. नवीन फलंदाज इथे स्ट्राईक एंड वरती आहे रुपेश. गजर संघानं तातडीनं आपल्या टीम लिस्टचा फॉर्म घेऊन जायचा आहे. फलंदाज बाद आहे. जेलबाद होईल फलंदाज. धक्का क्रमांक 3. मात्र या सामन्यामध्ये तो डळमळीत झालेला आहे का? उंच फटका, काय गोलंदाजी, मात्र कॅच सुटलेला आहे. चांगली गोलंदाजी केली. 2 डॉट डिलिव्हरी आली. त्यानंतर विकेट मिळाली. पुन्हा एकदा कॅच पकडण्याची संधी होती. आता रोहित निंबाळकरला फेस करावं लागेल. रोहित निंबाळकरला जास्तीत जास्त काळ नॉन स्ट्राईक एंडला ठेवणं जास्त इष्ट आहे. तर धावा रोखल्या जाऊ शकतात. ज्यावेळेस तो स्ट्राईक एंडला येतो अक्षरशः वेगवान फलंदाजीनं तो धावफलकाला कुठेच्या कुठे घेऊन आलेला आहे. 98 धावा. उजव्या हिश्शा बराचसा बाहेर चेंडू आहे. यावेळेस कनेक्शन होत नाही. निर्धाव चेंडू ठरेल. शेवटचा चेंडू या षटकातला आता येणार आहे. शेवटचे 2 बॉल अजून यायचे आहेत. दुसऱ्या बॉलवरती विकेट काढली होती प्रसाद सुर्वेनं. फलंदाजी करणाऱ्या संघानं DRS कॉल केलेला आहे फॉर वाईड. त्यांना वाईड हवाय. हा चेंडू पाहायचे तिसऱ्या पंचांकडून. त्यांना हवं ते दिलं जाईल की जे योग्य आहे ते दिलं जाईल. निश्चित योग्य तो निर्णय आपल्या समोर येईल आणि त्यासाठीच अंपायर ओळखले जातात. स्क्रीनवरती देखील ती दृश्य आपल्या समोर आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडू ज्यावेळेस टाकला त्यावेळेस फलंदाज किती सफल आहे, किती पुढे आलेला आहे ते बघितलं जातं. त्यामुळे त्याचा रीच तेवढा वाढतो पुढे जाऊन.
तिसऱ्या पंचांकडून निर्णय येतोय. मला वाटतंय रेफरल सक्सेसफुल आहे, त्यामुळे DRS पुढे चालू राहील. 99 धावा फलकावरती आता लागतील आणि धावफलक 3 बाद 99 6व्या षटकामध्ये. स्ट्राईक एंड वरती रोहित निंबाळकर. यस यस यस, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आणि रोहित बाद. सनी मारवाडीचा दुसरा कॅच. मागच्या मॅच मध्ये लखन देशमुखनं खूप चांगली फलंदाजी केली होती. विशेष म्हणजे रोहित लवकर परतला होता, त्यानंतर सौरभ लवकर परतला होता. अशा परिस्थितीमध्ये लखन देशमुख उभा राहिला होता. यस, कड मिळाली बॅटची, मात्र थर्ड मॅनला 1 धाव प्राप्त होईल. धावफलक पुढे पोहोचणारे चांगलं षटक आहे. मी प्रसाद सुर्वेचं कौतुक करेल. या षटकामध्ये 3 धावा आतापर्यंत, फक्त 3 धावा आणि 2 विकेट आहे. या अगोदरच्या षटकामध्ये रोहित निंबाळकरने हैदोस घातला होता, त्याला सुद्धा त्यानं तंबूचा रस्ता दाखवलाय आणि 3 धावांमध्ये 2 विकेट काढल्यात. लेंथ बॉल होता, परत एकदा बॅकफुट पॉइंट, तिथे थोडासा मिस होईल, मात्र गलीचा क्षेत्ररक्षक मंगेश होता, अडवेल. 1 धाव 100 धावा. 6 षटकांचा खेळ संपला. 4 बाद 101 अशी स्थिती आहे. लखन देशमुख, दिनेश माने ही जोडी मैदानामध्ये आहे. प्रसाद सुर्वे षटक चांगलं राहिलं, 4 धावा. या षटकामधून 2 विकेट देखील. संगनायक मंगेशचं षटक मात्र खूप खराब राहिली. 2 षटकामध्ये 36 धावा मोजाव्या लागल्यात आणि 1च विकेट प्राप्त झाली. आता शेवटची 2 षटकं अजून शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये पाहायचंय गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सनी मारवाडी 10 मिनिटं शिल्लक आहे शेवटची. 10 मिनिटामध्ये 2 षटकं टाकायची आहेत. 5 मिनिटं एका षटकासाठी पुरेशी ठरतात. तसं 4 मिनिटातच 1 षटक टाकायला पाहिजे. आपण जास्त वेळ ठेवलेला आहे, कारण हे कुणी काही प्रोफेशनल प्लेयर नाहीत आहे. हे ढोल ताशा हे हौशी वादक आहेत, प्रोफेशनल वादक नाही, हौशी वादक आहेत सगळे इथे. पण त्यांचं प्रोफेशन वेगवेगळं आहे. कोणी बिझनेसमन आहे, कोणी वरच्या हुद्द्यावरती काम करणार आहे. यस, खराब क्षेत्ररक्षण तिथे आणि चेंडू सीमारेषेकडे कूच करताना अडवला जाईल. धावा मिळतील 2 आणि धावफलकावरती 103. 4 गडी बाद. श्री साई परिवार धाराशिव आज सकाळी ते दाखल झाले. सकाळचा सामना जिंकला. या सामन्यामध्ये देखील मजबूत फलंदाजी इथे आपल्याला बघायला मिळते. धाराशिव कडून या स्पर्धेत 3ऱ्यांदा 100 धावा फलकावरती लावल्या जात आहेत. कालपर्यंत 2 वेळा हा पराक्रम आपण पाहिलेला आहे, तर आज 3ऱ्यांदा 100 धावा फलकावरती लागत आहेत. आणि अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये 98 धावापर्यंत धावा चेस झाल्यात, पण 100 धावांच्या पुढे जाऊन कोणालाही जिंकता आलेलं नाहीये. त्यामुळे एक मोरल खूप स्ट्रॉंग होतं अशा सामन्यांमध्ये, की अजूनपर्यंत असा पराक्रम जर कोणी केला नसेल आणि तो आपण केलेला असेल. 103. 4 बाद. श्री साई परिवार पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे. सनी मारवाडीचा अत्यंत सुंदर चेंडू आहे. लेंथ वरती भरोसा ठेवला, थोडीशी मुवमेंट मिळवली आणि त्याचा परिणाम आपण बघतोय. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. जी चर्चा आपण करत होतो की आता हा सामना खूप मोठा होईल, कारण 5व्या षटकामध्येच 97 धावा फलकावरती होत्या, पण 6व्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत. 7व्या षटकामध्ये पुन्हा दुष्काळ आहे धाव फलकावर. यावेळेस कनेक्शन मिळालं असेल तर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला पोहोचेल तो तिथे. 1च धाव. धाव फलक 105. 4 बाद.
श्री साई परिवार, सनी मारवाडी हे सुद्धा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मानद अंपायर आहेत, ऑफिशियल अंपायर्स आहेत. आणि कॅच होईल यश सनी मारवाडीकडे, तर लखन देशमुख बाद 5वा धक्का. 104 धावा 7 षटकांचा खेळ संपला. पळत होता, निघाला होता सुसाट वेगानं, बुलेट ट्रेनच्या वेगानं, पण रोहित गाडीतून उतरला आणि गाडी एकदमच मंदावलेली आहे. शेवटच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती तडाखा दिनेश मानेचा. 6 धावा इथे मिळतील. 110 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. श्री साई परिवार उभा करेल का असा निश्चित प्रकारे सगळ्यांचा निश्चय झाला होता. 5 षटकामध्ये 97 आलेले आहेत, मात्र 2 षटकामध्ये फक्त 7 धावा घेऊ शकलेले आहेत. आणि यावेळेस मात्र मोठे फटके प्रसाद सूर्यवरती. 1 षटकार, परत एकदा चौकार. मधल्या 2 षटकांमध्ये प्रसाद सुर्वे, सनी मारवाडीने ज्या धावा रोखल्या होत्या, असं वाटलं होतं की आता रेकॉर्ड राहतं की काय. पण प्रसाद सुर्वेच्या गोलंदाजीवरती दिनेश मानेने 2 मोठे फटके चढवलेत. आणि आता फक्त 2 धावांची गरज आहे एक सर्वाधिक धावसंख्येचा रेकॉर्ड आपल्या नावावरती मिरवण्यासाठी. 1 धाव एवढा पूर्ण होते. स्क्वेअर लेगला चेंडू 115 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडू अजून टाकायचेत. अजून 3 चेंडू आहे. आम्ही विक्रमाची चर्चा करतो जिथे आता 1 धावेची आवश्यकता आहे, पण अधिकाधिक धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल या 2 चेंडूमध्ये. यस, इथे 4 धावा. सुंदर फटका. 119 धावा आणि नवीन विक्रम स्पर्धेमध्ये सेट होतोय. विक्रम मोडण्यासाठीच असतात आणि सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम इथे मात्र मोडलेला आहे. जो यापूर्वी गंधार वाद्य पथकच्या नावावरती होता, तो आता श्री साई परिवार धाराशिवच्या नावावरती नोंदवला जाईल. 119 वर 5. अजूनही 2 चेंडू खेळायचेत. मंगेश भुजबळ, दिनेश माने ही जोडी मैदानामध्ये. मंगेशने पहिल्या बॉलवरती चौकार ठोकून खातं खोललंय आणि फसलेला फटका. यष्टीरक्षक सनी. 4th कॅच फ्रॉम सनी मारवाडी. चौथा कॅच या मॅच मधला सनी मारवाडी कडून. ॲडव्होकेट भोसले मैदानामध्ये दाखल होतील. प्रसिद्ध विधिज्ञ आहेत आणि आहे या ढोल ताशा पथकांमध्ये. डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, वकील आहेत, मोठमोठे बिझनेसमन आहेत. कारण ढोल ताशा हा सगळ्यांना, आबाल वृद्धांना वेड लावणारा खेळ आहे. जातीपातीच्या भिंती दूर सारून ढोल सगळ्यांना एकत्र आणतो. ढोल ताशा पथकामध्ये वाजवणं, कलाकार सुद्धा तिथे असतात वाजवायला.
हा एक मोठा गौरवाचा क्षण असतो आणि आम्ही सगळे दरवर्षी तो अनुभवतो. तर 8 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 121 धावा आहेत. तर दिनेश माने 10 चेंडूमध्ये 16 धावा काढून नाबाद. दिनेश मानेला याच मैदानामध्ये तुम्ही या अगोदरही खेळताना बघितलेलं आहे प्रहार प्रीमियर लीग मध्ये. आता पुन्हा 6 एप्रिल पासून प्रहार प्रीमियर लीग इथे सुरू होणार आहे आणि तिथे सुद्धा दिनेश माने पुन्हा एकदा आपल्याला दिसतील. धाराशिव एक्सप्रेस म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि ही एक्सप्रेस आज सिंहगड इन्स्टिट्यूटच्या वडगावच्या ग्राउंडवरती आलेली आहे. आज फारशी संधी मिळाली नाही, मात्र 10 चेंडूमध्ये 16 धावांची ताकदवान खेळ दिनेशकडून उभी राहिली. 121 धावा, 6 गडी बाद, 8 षटकांचा खेळ संपलेला आहे. विजयासाठी 122 धावांची आवश्यकता असेल. एक रेकॉर्ड उभं राहिलेलं आहे आणि रेकॉर्ड मोडण्यासाठीच असतात. क्रिकेटमध्ये असं नाही की जे बनवलं जातं ते मोडलं जातच. कुठलाही स्कोअर विजयाची गॅरंटी देत नाही किंवा विजयाची गॅरंटी देणारा स्कोअर क्रिकेटमध्ये अजून तयार झाला नाही. त्यामुळे 122 झाल्या, 121 झाल्यात म्हणजे 122 होणार नाही असं कोणी म्हणणार नाही. आणि जो कोणी म्हणेल तो एकतर देव असेल किंवा सिंहाचा पंजा बघून गरुडाची चोच किती लांब आहे असं सांगणारा ज्योतिषी असेल. आणि मला वाटतंय ज्योतिष बुवा बाबा यांच्याकडे कोणी जाऊ नये. आपल्या मनगटातच आपलं नशीब असतं, आपलं भविष्य असतं. ते आपल्या मनगटाच्या जोरावरच आपण उभं करावं. तर जाऊया मैदानामध्ये. एक मॅच यानंतर सेट होते आणि मी या ठिकाणी विनंती करतो. मॅच आहे विघ्नराज ढोल ताशा पथक विरुद्ध गजर प्रतिष्ठान. दोन्ही संघाचे संघनायक मॅच मध्ये येतील, मैदानामध्ये येतील टॉससाठी, जिथे आदित्य सर आहेत. या कॅप्टन विघ्नराज ढोल ताशा पथक आणि गजर प्रतिष्ठान. विघ्नराज ढोल ताशा पथक गजर प्रतिष्ठान, चला तिकडे. आपण चर्चा करत होतो ज्योतिषाची. अनेक लोक आहारी जातात. विषय ज्योतिषाचा आलाच आहे. क्रिकेटमध्ये भविष्य सांगणं किती अवघड आहे याची आपल्याला जाणीव आहे. परंतु 100 वर्षापूर्वी बहिणाबाई चौधरी यांनी अतिशय सुंदर असं कवित्व केलेलं आहे. नको नको ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ, माझे दैव मला कळे, माझा हात नको पाहू. धनरेशांच्या चऱ्यांनी तळहात रे फाटला, देवा तुझ्या बी घरचा जरा धनाचा आटला. म्हणे नशिबाचे 9 ग्रह तळहाताच्या रेघोट्या, बापा नको मारू थापा, अशा उगा खऱ्या खोट्या. अशिक्षित बहिणाबाईंनी 100 वर्षापूर्वी आपल्याला संदेश दिलेला आहे. पण आपल्यातलेच काही जण अजूनही ऐकायला तयार नाहीत. पण जाऊया मैदानामध्ये जिथे टॉस होतोय. गजर संघानं टॉस जिंकलाय आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीतला गजर आपल्याला बघायला मिळेल या पुढच्या इनिंग मध्ये. तुर्तास 122 धावांचा पाठलाग आणि संघ मैदानामध्ये उतरेल. कलावंत ढोल ताशा पथक संघाला 122 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये आज खास गोष्ट झाली. सनी मारवाडी यांनी टाकलेले षटक आणि त्यांनी घेतलेले 4 विकेट, 4 कॅच. तर बघायचं आता फलंदाजीमध्ये देखील सनी मारवाडी येतीलच. त्यांची फलंदाजी आज बहरते का, फुलते का, कशी फुलते कशी बहरते, धावांचा सुगंध ते कसा निर्माण करतायत, आम्ही देखील उत्सुक आहोत. पण मला थोडी विश्रांती घ्यावी लागेल. मी स्वागत करतो या शैलेश निवंगुणे सर.
एकदा आपण मॅच कडे वळतोय. 12 धावा आतापर्यंत झाल्यात. मंगेश इथे बॅटिंग साठी आहेत, तर गोलंदाजी मार्क वरती सौरभ उर्फ सनी. बॅकफुट पंच, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात. विकेटचं होईल पतन. मंगेश चांगल्या परिस्थितीमध्ये, चांगल्या सुस्थितीमध्ये खेळत होते, परंतु कुठेतरी फटका फसतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. पहिल्या विकेटचं पतन. पहिला बॅटर मंगेश. बॅक टू द पॅव्हेलियन. धाराशिव वरून एवढ्या लांबून हा उगाच संघ आलेला नाहीये. 123 या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या उभी केली आहे. हा देखील आल्या पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. 2 धावा इथे मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 14. एक बॅटर बाद 14. फार दूरवरचा प्रवास करून आलेत आणि बॅटिंग करताना मला वाटतं त्या प्रवासामध्ये झालेला त्रास तो अख्खाच्या अख्खा बॅटिंग मध्ये तो राग दिसून आला. 123 धावेंपर्यंत मजल. समोरचा संघ काही कमकुवत नाहीये, तो देखील पाठलाग करू शकतो, परंतु मानसिकरित्या इथे थोडस बॅकफुटला ढकलण्याचं काम केलंय संघाला. इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा होतील. सुरुवात तर चांगली झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. 18 धावा जो रिक्वायर रन रेट आहे, त्या रन रेट नुसारच इथे बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय. विकेट्स इथे मॅटर करत नाही आणि जरी या मॅच मध्ये पराभूत झालात तरी तुम्ही काही स्पर्धेच्या बाहेर जात नाही. त्यामुळे मानसिकरित्या तुम्हाला या मॅच मध्ये तुम्हाला मनाप्रमाणे बॅटिंग करण्याची संधी आहे. जसा बॉल येईल तसा बॅट वरती घेऊन सीमारेषेच्या पलीकडे धाडण्याची तयारी तुम्हाला दर्शवावी लागेल. मग गोलंदाज समोर कोणी असलं, क्षेत्ररक्षण कसंही असलं तरी तुम्हाला बॅटिंग करत असताना या गोष्टीचा मात्र विचार करून चालणार नाही. धाराशिव मधून आलेला संघ काय बॅटिंग इथे करते. 123 धावेंपर्यंत इथे संघाने जी बाजी मारली आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रुपेश इथे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिल्या चेंडू वरती 1 धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 19. कलावंत वाद्य पथक 123 धावेंचा पाठलाग करण्यासाठी कंबर कसले. त्यांनी देखील धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 20. 20 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 20 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. जर तुम्हाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा म्हटल्यानंतर पॉवर प्ले मध्ये तितकाच विस्फोट किंवा तितकाच विध्वंस तुम्हाला करणं देखील गरजेचं आहे. दोन्ही टीम्स इथे ताकदवान आहेत, तुल्यबळ आहेत. त्यामुळे आत्ताच तुर्तास असं सांगता येणार नाही की कुठला संघ इथे बाजी मारेल. हा मॅच अगदी टफ फाईट होणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. आणि हा खरा तर अभ्यास आहे की पुढे आव्हान थोडंसं असंच होणार आहे, अवघड होणार आहे. आणि तुमची तयारी कितपत झाली आहे या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करतोय. पुन्हा एकदा विकेटचं पतन. ते सेलिब्रेशन इथे पाहायला मिळत आहे. झेल घेण्या अगोदर तीच गोलंदाजांनी इथे केलेलं सेलिब्रेशन अगदी योग्य पद्धतीने केलं जात आहे. विकेटचे इथे पतन होईल आणि बॅटर क्रमांक 2 जेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हेलियन.
रोहित निंबाळकर यांनी टिपलेला सुरेख असा झेल, विकेटचं पतन. मी तुम्हाला सुरुवातीपासून त्याच गोष्टींची माहिती दिली की विकेट्स तुमच्या मॅटर करत नाहीये, तुम्हाला धावेंचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे मनमुराद बॅटिंग करून घ्या. असं समजा की तुम्हाला 123 धावा बनवायच्याच आहेत आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे. जिकडचा बॉल तिकडे खेळा. धावा या मैदानामध्ये भरपूर आहे, मी सुरुवातीपासून सांगितलंय. इथे कित्येक धावा झालेल्या आहेत, त्या धावसंख्येचा पाठलागही झालेला आहे. 100 धावांपर्यंत या स्पर्धेमध्ये आपण धावा चेस होताना पाहिलेल्या आहेत. 98 धावा चेस झालेल्या आहेत. मग या 123 थोड्याच जास्त आहेत. प्रयत्न तेवढाच मोठा करावा लागेल. पुढचा बॉल सनी मारवाडी इथे आल्या आल्या आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस बॅट. बॅटची इथे आपण पाहतोय टॉप एज आणि त्यानंतर कॉड बिहाइंडची शिकार. सनी मारवाडी आले, हजेरी लावली आणि डगआउटच्या दिशेने निघाले. तू चल मैं आया, बॅक टू बॅक. हा दुसरा बॅटर डगआउटच्या दिशेने. कोण आहे? बॅक टू बॅक 2 विकेट इथे मिळवल्यात. 2 अवांतर धावा खर्च केल्या आणि लगेचच 2 विकेट इथे देखील प्राप्त केल्यात. रुपेश इथे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. डावखऱ्या शैलीचे बॅटर आहेत. थोडासा बदल इथे केलाय. दोन्ही उजव्या शैलीचे बॅटर बाद झालेत. बॅक टू बॅक. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, थोडंसं स्पीडअप करा. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की खेळण्यासाठी वेळ भरपूर आहे, परंतु तो वेळ सत्कर्मी लावणं हे गरजेचं आहे. तुम्ही जर वेळ खर्च केलात तर मात्र त्या खेळाला मजा येत नाही, तो फार बोरिंग होतो. आणि 8 ओव्हरची मॅच म्हणजे फार मोठी मॅच आहे. अलीकडे एवढा मॅच बघायला कंटाळा येतो. तुम्हाला खेळायला मिळतंय, तुम्ही पटपट खेळा. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1 धाव जेमतेम इथे प्राप्त केली जाईल. एका धावेने फार वेळानंतर धावसंख्येचा आलेख इथे वधारला जातोय. 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक सुरू आहे. 22 धावा. अजूनही 100 पार धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 101 करायचे आहेत. 38 चेंडूंमध्ये 101 करायचे आहेत. लक्ष फार मोठं आहे. मोठं आहे म्हणून सोडून चालणार नाही. पाठलाग करावा लागेल. जिद्दीने इथे पाठलाग करावा लागेल. पुन्हा एकदा शॉट ऑफ गुड लेंथ वरतून चेंडू अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथे मिळते. चुकीच्या एंड कडे फेकी केली. तदरम्यान चांगले रनिंग विंड इन द विकेट. 23 धावा झाल्यात. 3 बॅटर बाद. गजर संघानं आपल्या संघाला, संपूर्ण संघाला घेऊन तातडीनं इथं मुख्य कक्षाशी संपर्क साधायचा आहे, व्हेरिफिकेशन करायचंय. गजर संघ सर्व प्लेयर तातडीनं मुख्य कक्षापाशी या. हा चेंडू देखील डावेष्टीच्या बाहेर आहे. वाईट बॉलचा इथे इशारा मिळतोय. धावसंख्या होते ती 24. नुकतीच आलेली माहिती की पुण्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडतोय, परंतु मी तुम्हाला सांगितलं इथे पाऊस पडणार नाही. इथेच फक्त पाऊस पडणार नाही, बाकी पुण्यात कुठेही पडू द्या. इथे पडून द्यायचंच नाही आपल्याला, म्हणून म्हटलं पटपट खेळा. हा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उशिराने पोहोचतायत. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. फेकी मात्र भरकटली आहे आणि त्या 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13च्या सरासरीने 26 धावा झाल्यात, परंतु त्या 26 धावा बनवत असताना 3 विकेट देखील गमावल्या जात आहेत. 3 विकेट गमावल्यात. 26 धावा झाल्यात. अजूनही 36 चेंडूंमध्ये 96 धावींची गरज आहे आणि त्यामध्ये एक मॅजिक ओव्हर आहे. मॅजिक ओव्हर मध्ये 20-25 धावा जर केल्या, 25 केल्या तर 50 मिळतील होतील. म्हणजे 25चे नाहीतरी 50% तुम्हाला मिळणारच आहेत. 30-40 धावा तिथे कव्हर होऊ शकतात. त्यामुळे अजूनही होप्स आहेत. 96 धावा करायच्या आहेत. त्या मॅजिक ओव्हर मुळे त्या पूर्ण होऊ शकतील. त्यामुळे प्रयत्न करत राहा. थोडंसं सेट व्हा. अजूनही 3री ओव्हर आहे. 5वं षटक मॅजिक ओव्हर आहे, परंतु हे विसरून चालता येणार नाही की गोलंदाजी इथे या संघाची देखील अप्रतिम आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा
सौरभ उर्फ सनी यांना आमंत्रित केलाय. सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 27. पूर्णपणे आपण म्हणतो ना की अभ्यास करूनच ही टीम मैदानामध्ये आलेली आहे. श्री साई परिवार या संघाने संपूर्णरित्या अभ्यास केलाय की कोणी गोलंदाजी करायची, कोणी बॅटिंग करायची, कुठला गोलंदाज आपण 50-50 साठी वापरायचा आहे, या सर्व काही गोष्टी अगदी बारकाईने अभ्यास करूनच ही टीम मैदानामध्ये उतरलेली आहे. पुन्हा एकदा बॅटरने गुडघा टेकला आणि बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी सिक्सर. गजरचा संघ तातडीनं मुख्य कक्षाशी संपर्क साधा. दुसरा कॉल आहे तुमच्यासाठी. गजरचा संघ. गजर टीम या पहिली मॅच तुम्ही खेळलाय, पहिली तेव्हापासून एवढी विश्रांती केली आहे, आळस आलाय. पटकन या. मी तुम्हाला सांगितलं पाऊस येण्या अगोदर ती मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि 9च्या आतमध्ये मॅचेस संपवायचे आहेत. आपल्याला निर्बंध दिलेत तेवढे. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक इथे केलंय षटकारानंतर. 33 वरती 3 आहे. गजर टीम इथे दाखल झालेली आहे. पहिल्या मॅच मध्ये पराभव पत्करलाय, परंतु या मॅच मध्ये जिंकावं लागेल. आयोजन कमिटीशी संपर्क साधा. 33 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. पुन्हा एकदा झटपट पटापट टकाटक खेळला जातोय. स्क्वेअर कट 4 धाव्यांसाठी 4 रन्स. होतीये. 2 धावेने धावसंख्येमध्ये इथे वाढ होतीये. द रील बॉय आमचे परम मित्र आणि त्याचबरोबर या भागातील एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व अतुल धोत्रे सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं देखील संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा चेंडू इथे आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे उशिराने येत आहेत. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर 41 धावा. येणारे 30 चेंडू आणि 81 धावेंची गरज आहे. रिक्वायर रन रेट 16.20 आहे. परंतु इथे या धावा बनवणं काही अवघड नाहीये. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय रुपेश निंबाळकर यांना आमंत्रित केलंय. रोहित यांना इथे आमंत्रित केलंय. रोहित निंबाळकर यांना आमंत्रित केलंय. रोहित निंबाळकर इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. श्रेयस 7 चेंडूंमध्ये 17 धावांवरती नाबाद. तर दुसऱ्या बाजूने आर्यन 3 चेंडूंमध्ये 3 धावा आहेत. पार्टनरशिप नेहमी अशीच असते. एका बाजूने थोडासा संयम दाखवावा लागतो, तर दुसऱ्या बाजूने आक्रमण हे करणं गरजेचंच आहे. 4थं षटक मैदानामध्ये सुरू होत आहे. पहिलाच बॉल उडवलाय आणि अक्षरशः समालोचन कक्षाच्या दिशेने बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. रोहित यांच्यावरती इथे आक्रमण चढवलंय. क्या बात है. जी शांतता होती ती भंग करण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा सरळ बॅटने लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. सिंगल तर मिळतीये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ.
धावसंख्या होते ती 48 धावा. रोहित यांच्यावरती चढवलेलं आक्रमण 2 चेंडूंमध्ये 7 धावा आल्यात. 48 धावा, 28 चेंडू आणि 74 धावींची गरज. थोडस अजून जवळ येण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही बॅटर मध्ये चांगली इथे पार्टनरशिप पाहायला मिळते. या पार्टनरशिपची गरज होती कलावंत वाद्य पथकाला आणि ती इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती. इथे 2 धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुहेरी इथे यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. थोडस प्रेशर तुम्हाला द्यावं लागतं क्षेत्ररक्षकावरती आणि तेच काम दोन्ही बॅटर करतायत. एकमेकांना चांगला कॉलिंग केलं जात आहे. ती चपळाई दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळते. ती चित्याची चपळाई आणि हरणाची गती आहे आणि त्याचमुळे त्या 2 धावा वेगात पूर्ण केल्या जातात. धावसंख्या बरोबर 50 धावा, 50 अप, 50 झाल्यात. पुन्हा एकदा इनसाइड आउट, आगळा वेगळा फटका होता. बॅकफुटला गेले, बॉलला फोर्स केलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण होत आहे खराब. बॉल जाईल सीमारेषा पार. बस काय भावा, या मिळाल्या नशिबाची साथ देणाऱ्या 4 धावा, चौकार. तरी चालेल नाही का. पुणेकर 1 ते 4 झोपतात. 4 वाजून गेलेत, आता उठले असेल. आता चांगली गाणी ऐकायला मिळाली तर तेही आनंदित होतील आणि समजतील अशीच लावा. समजणार नाही असं काही लावून उपयोग नाही. पुढचा बॉल, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, बॅक टू बॅक दुसरा चौकार. क्या बात है, लाजवाब. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, बॅक टू बॅक दुसरा चौकार 4 धाब्यांसाठी. धावा आतापर्यंत झाल्यात. 3 बॅटर बाद. काय बॅटिंग केली आहे. प्रत्येक गोलंदाजाचा इथे कर्पूस समाचार घेतलाय. पाहुण्यांचं स्वागत केलंय इथे पुणेकरांनी. पुणेकर काही कमी नाहीये. थोडा वेळ शांत बसतील, परंतु जर ते जोमात आले तर मात्र इथे होत्याचं नव्हतं देखील करून दाखवतील. पुन्हा एकदा क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. सरळ हाताने धावा येत होत्या, परंतु क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव. डॉट. 4 षटकांचा खेळ संपलाय. 58 धावा झाल्यात. येणारे 24 चेंडू आणि 64 धावींची गरज आहे. आता खरी मजा आहे, कारण या ओव्हर मध्ये धावा जितक्या बनवल्या जातील त्याच्या 50% धावा तुमच्या स्कोअर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. म्हणजेच 50-50 ओव्हरला इथे सुरुवात होईल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट, थोडस लवकर पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करा आणि जोपर्यंत हा मध्यंतराचा वेळ सुरू झालाय तोपर्यंत आमचे डीजे मास्टर प्रेक्षकांचा आणि खेळाडूंचं मनोरंजन करतील. यस डीजे. मजा आहे, कारण 24 चेंडूंमध्ये 64 धावा आणि ती मॅजिक ओव्हर. 50-50 ओव्हरला सुरुवात होते आहे. आता खऱ्या अर्थाने कसोटी इथे गोलंदाजाची आहे, कसोटी इथे बॅटरची देखील आहे.
इथे 64 धावेंचं टार्गेट आहे ना 24 बॉल मध्ये, म्हणजे चेंडूपेक्षा 40 धावा ज्या जास्त आहेत ना त्या लवकरात लवकर कव्हर करायच्या असतील तर या षटकामध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा बनवाव्या लागतील. परंतु गोलंदाजी मार्क वरती या स्पर्धेसाठी गोलंदाजी मार्क वरती दिनेश माने. पहिलाच बॉल एक्सप्रेस डिलिव्हरी. या गोलंदाजाकडे काहीतरी वेगळं आहे. मी तुम्हाला सांगितलं धाराशिव एक्सप्रेस मैदानामध्ये आली आहे, इतकी भन्नाट वेगामध्ये कळतही नाही, झपकन चेंडू निघून जातो, अक्षरशः गुलीगत धोका देत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात झापूक झुपूक झापूक झुपूक सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 58 धावा झाल्यात 3 बॅटर बाद. पुन्हा एकदा वेग, फक्त आणि फक्त वेग पाहायला मिळतोय. ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. डोळे मिटलेत, बॅट फिरवली आहे परंतु संपर्क होणार नाही. बॅट येण्या अगोदर ती यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. 58 धावा झाल्या 3 बॅटर बाद. पहिले 2 चेंडू तर निर्धाव आहेत. 50-50 ओव्हर. इथे देखील फुल टॉस. वेगाला इथे उत्तर स्विचिटचा प्रयत्न होता परंतु चेंडू पायावरती आदळतोय. लेग बाय स्वरूपाची धाव मिळतीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 59. 3 बॉल मध्ये फक्त एकच आली आहे. काय गोलंदाज आहे हा. या गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण करणं इथे बॅटरला जमणार नाही, कारण सेट बॅटर आहेत. ज्यांनी एवढा वेळ विकेट वरती घालवलाय तेच बॅटर इथे आता जर का चाचपडत खेळत असतील तर नवीन येणाऱ्या बॅटरला मात्र कळून येणार नाही. गोलंदाजी फार वेगात आहे, अचूक टप्प्यावरती आहे आणि प्रामुख्याने फुल लेंथ. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरती नाहीये, फुल लेंथ मध्ये गोलंदाजी केली जाते. वाईड यॉर्कर आहेत, टो क्रशिंग यॉर्करचा वापर आहे. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. शफल होऊन फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. डॉट बॉल. 4 बॉल मध्ये फक्त एकच, ती देखील लेग बाय स्वरूपाची. धाराशिव एक्सप्रेस फार वेगामध्ये आहे, सिग्नलच लागत नाहीये. ग्रीन सिग्नल लागतोय आणि वारंवार इथे मात्र स्टेशन वरती स्टेशन बदलले जात आहेत. इतक्या वेगात गोलंदाजी केली जाते. धाराशिव एक्सप्रेस. दिनेश माने. माने यांना माने. दिनेश माने. पुन्हा एकदा गुडघाट टेकवत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल. जास्तीत जास्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 60. आता जरी षटकार आला तरी जेमतेम 8 होतील, परंतु 8 केले तरी त्यामधल्या फक्त 4च धावा 3च धावा तुम्हाला मिळतील. परंतु षटकार येईल याची शाश्वती देता येत नाहीये, कारण जो भन्नाट वेग आहे त्या वेगाला उत्तर मात्र अजूनही देता येत नाही. कित्येक बॅटर आपण बघितलेत त्यांना उत्तर सापडलेलं नाहीये या गोलंदाजाच्या विरोधात कसं खेळायचंय. इथे देखील सरळ बॅटने लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय. एक धाव तर वेगात मिळेल, दुसरीचा प्रयत्न नाहीये. सिंगल मिळतेय परंतु फक्त 3 खर्च केल्यात आणि या 50-50 ओव्हर मध्ये 5 धावेंची पेनल्टी इथे बॅटिंग टीमला बसते. याचा अर्थ केलेल्या धावांमधल्या अजून 2 धावा कमी झाल्यात. आपण म्हणतो ना की करायला गेलो एक आणि झालं भलतच, आणि हे भलतच झालंय. कुठेतरी वाटलं की त्या 50-50 ओव्हर मध्ये कमीत कमी 10 तरी येतील, परंतु इथे 3च आल्या. गोलंदाजी मार्क वरती दद्दू काझी. 61 झाल्यात. आता मात्र समीकरण बदललंय. 18 चेंडू आणि 66 धावा. 22 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत. होऊ शकतात, प्रयत्न करा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. दिनेश माने यांची अजून एक ओव्हर शिल्लक आहे. बॅकफुटला जात लॉंगऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल तर नक्कीच मिळतीये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. दद्दू काझी इथे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 62 धावा झाल्या 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 17 बॉल मध्ये 65. पुन्हा इथे धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटर केलाय परंतु इथे यशस्वीरित्या ती 1 धाव पूर्ण केली जाते. 22 स्वरूपाची धाव आहे. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. आता मात्र एकेरी दुहेरी धावेने हे लक्ष्य साध्य करता येणार नाही.
इथे चौकार षटकाराची गरज आहे. सातत्याने बदलणारं वातावरण खेळाडूंना देखील मंत्रमुग्ध करून टाकते आणि खऱ्या अर्थाने अशा वातावरणामध्ये खेळण्याचा आनंद वेगळाच आहे. जिथे ऊन नाहीये, जिथे सावली आहे, त्याचबरोबर थंड वारा देखील वाहतोय. म्हणजे किती धावपळ जरी झाली तरी देखील ते जास्त शक्ती वायाला जाणार नाही. व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच चेक करतील. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल आणि त्यानंतर योग्य ती माहिती आपल्यापर्यंत दिली जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. 63 धावा झाल्या. 3 बॅटर बाद आहेत. 16 चेंडूंमध्ये अजूनही 64 करायच्या आहेत, म्हणजे निम्म्या झाल्यात. निम्म्या अजूनही बनवायच्या आहेत, परंतु 16 चेंडू शिल्लक आहेत. 32 चेंडूंमध्ये 63 झाल्यात, परंतु 16 मध्ये 64 करायच्या आहेत. पुन्हा एकदा इथे मात्र नजर हटी और दुर्घटना घटी. त्रिफळा इथे उद्ध्वस्त होतोय. अजून एका विकेटचं पतन होईल. चौथा बॅटर त्रिफळा बाद होऊन डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. मागच्या मॅच मध्ये, मागच्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं असेल, रोहित निंबाळकर यांनी केलेली अप्रतिम अशी बॅटिंग. वैयक्तिक 50 धावा आपल्या बॅट मधून कुठून काढल्या आणि एक मोठी धावसंख्या, एक विशाल लक्ष त्यांच्या माध्यमातून उभं करण्यात आलं. परंतु दुसऱ्या डावामध्ये म्हणावी तशी पार्टनरशिप किंवा एखाद्या बॅटरने ते जमेची बाजू दाखवलेली नाहीये. एका बाजूने आहेत जे श्रेयस आहेत, जे 14 चेंडूंमध्ये 28 धावांवरती नाबाद आहेत. इथे देखील धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ती धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण होते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. एक शॉट आहे, एकच धाव आत्ताची आहे. कारण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नॉन स्ट्राईक एंड वरतून श्रेयस ज्यावेळेस आले त्यांनी योग्य पद्धतीने ती धाव पूर्ण केली नाही आणि पंचांनी लगेच तिथे दंडित केलं. एकाच धावेने वाढ. इथे मात्र चांगला फटका आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. सिंगल मिळेल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 65. 4 बॅटर बाद 65 धावा. 65 फॉर लॉस ऑफ 4. यानंतर होणारी मॅच देखील फार महत्वाची आहे, कारण त्या मॅच वरती देखील डिसाइड होईल की कुठला संघ टॉप 16 मध्ये क्वालिफाय होईल. आणि उद्या या स्पर्धेमध्ये, उद्या किंवा परवामध्ये कुठला संघ आपल्याला नॉकआउट स्टेज मध्ये खेळताना पाहायला मिळेल. पुढची मॅच देखील तितकीच महत्वाची आणि तितक्याच महत्वाच्या सामने आज देखील मैदानामध्ये सुरू आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट असं युद्ध मैदानामध्ये सध्या तरी सुरू आहे. एका बाजूने पुणे तर दुसऱ्या बाजूने धाराशिव आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड, हळूवार पद्धतीने चेंडू टाकला. 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. आपण म्हणतो ना की शॉर्ट फाईन लेग किंवा शॉर्ट थर्ड मॅन वरती चांगले क्षेत्ररक्षक ठेवावे लागतात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असू दे किंवा लेदर बॉल मध्ये, हे दोन्ही खेळाडू जे आहेत ना ते सर्वोत्तम खेळाडू आहेत, क्षेत्ररक्षक आहेत, म्हणून त्यांना शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन वरती ठेवलंय. 6 षटकानंतर 67. पुन्हा एकदा गोलंदाज
दिनेश माने इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती पहिल्याच बॉल वरती सिंगल इथे प्राप्त होते राम माने यांच्या विरोधात. राम माने यांनी सरळ बॅटने इथे उत्तर दिलं, शेवटपर्यंत चेंडूला पाहिलं आणि सरळ दिशेने इथे खेळण्याचा प्रयत्न केला. या गोलंदाजाच्या विरोधात काहीतरी वेगळं धावसंख्येमध्ये होणारी 1 वाढ 68 धावा झाल्यात. 11 चेंडू आणि 59 धावेंची गरज आहे. 11 गुणों में 59 रनों की जरूरत. पुन्हा एकदा भन्नाट वेग, फार जोरात आहे गोलंदाजी. एवढ्या वेगवान गोलंदाजाला उत्तर देणं भल्या भल्या बॅटरला जमणार नाही. आणि हे काही ॲज अ प्रोफेशनल खेळाडू नाही आहेत, हे आपल्या मंडळाच्या मॅचेस खेळणारे काही खेळाडू आहेत. वर्षातून कधीतरी खेळणं, पण व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडूंच्या विरोधात या गोलंदाजाने नक्कीच चांगली गोलंदाजी केली असेल. दिनेश माने, धाराशिवमध्ये चांगलं नाव असेल या खेळाडूचं, कारण मला असं वाटतंय की हा खेळाडू या मैदानामध्ये अगोदर देखील खेळलेला आहे. खुल्या काट्याच्या स्पर्धा देखील नक्कीच खेळला असेल. अरे या खेळपट्टीचा अंदाज आहे आणि जो भन्नाट वेग यांची गोलंदाजी आहे, नक्कीच या खेळाडूला जास्त मागणी असेल गोलंदाजीसाठी. कारण ज्या खेळाडूचा खेळ आपल्याला प्रामुख्याने, जेवढे चांगले चांगले खेळाडू दिसतात म्हणजे सगळे चांगले खेळतात, परंतु जे सर्वोत्तम कामगिरी करतायत ना, ते नक्कीच व्यावसायिक क्रिकेट देखील खेळणारे असतील. यानंतर देखील आपलं एवढ्या जोरात चेंडू टाकलाय की यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ग्लोव्ज आहेत तरी त्यांना झटका बसला असेल. कदाचित 4:30 वाजले, चहाचा टायमिंग झाला असेल, झोप उडवणारा चेंडू इथे झाला असेल. काय इथे गोलंदाजी केली आहे, एवढ्या वेगावरती उत्तर देणं म्हणजे फार अवघड आहे. धावसंख्या उलट सुलट 69, 69. लागला नाही ना बॉल, आता ग्लोव्ज मधून काय लागणार तरी पण विचारणं काम आहे आमचं. एवढा जोरात बॉल आलाय. पुढचा बॉल भन्नाट वेग आहे. एवढ्या वेगवान गोलंदाजाच्या विरोधात खेळणं खरं अवघडच आहे. आम्ही इथून बोलतोय की खेळायला पाहिजे, पण सांगता येत नाही. आम्ही गेलो तरी खेळता येणार नाही. इथूनच दिसत नाही बॉल, तिथे गेल्यानंतर काय होईल. एवढ्या जोरात, म्हणजे वंदे भारतचा जेवढा स्पीड नसेल ना तेवढ्या जोरात इथे हा दिनेश माने, काय गोलंदाजी इथे सुरू आहे. एवढा कंजूस आहे की 2 षटकांमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात. स्वभावाने नसेल का इथे कंजूस, फक्त 3. नाही, फिल्डिंग चांगली नाही झाली तरी हरकत नाही. या खेळासाठी लहानपणीपासून मैदानी खेळ खेळावे लागतात. असे डायरेक्ट हिट झाले असते जर लहानपणी मैदानी खेळ खेळले असते तर. लहानपणी मैदानी खेळ म्हणजे फक्त क्रिकेट नाही, बाकी पण खेळ आहेत. अशा गोष्टींसाठी फार महत्वाचे असतात. ते सांगायची गरज नाही, प्रत्येकाला ठाऊक आहे. लहानपणी खेळले असतील नाही का. चला शेवटचं खेळत राहा. 6 बॉल मध्ये 57. पटपट खेळा. पुढच्या दोन्ही टीम तयार राहा. मीटिंग काय घ्यायची आत्ताच घ्या. तुम्ही थांबलात, पाऊस येणार आहे, तुम्ही थांबू नका. पटपट तयार राहा. आतले प्लेयर बाहेर यायच्या अगोदर ती बाहेरचे प्लेयर आतमध्ये जाणं गरजेचं आहे. मंगेश भुजबळ इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिल्या चेंडूवरती लेग बाय स्वरूपाची धाव. धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 71. यानंतर देखील आपण पाहतोय गजर प्रतिष्ठान पुणे आणि त्यांच्या विरोधात विघ्नराज ढोलताशा पथक. नाणेफेकीचा कौल गजर प्रतिष्ठान पुणे या संघाने जिंकून प्रथमतः बॅटिंग घेतली आहे. तर फिल्डिंग साठी आपण लगेच तयार राहा. पुन्हा एकदा फुल टॉस. प्रॉपर टायमिंग मात्र होत नाहीये. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 73.
73 for loss of 4. विघ्नराज टीम आपण तयार राहायचंय. या मॅच नंतर तुमची मॅच आहे. आत्ताच मीटिंग घ्या. आतले प्लेयर बाहेर यायच्या अगोदर ती तुम्हाला आत जायचंय. वारंवार ही सूचना आहे तुम्हाला. सर आपको जल्दी जाना है अंदर. हा इथून सांगितलं मला. तुम्ही घेतलाय रिव्ह्यू. रिव्ह्यू कोणी घेतलाय. फिल्डिंग टीमनी. गरज होती. तर एवढा बॅलन्स आहे. करा एवढा खर्च. एवढा लांबून आलाय खर्च करायला काय हरकत आहे. आणि आज तुम्ही एवढा लांबून आलात. सगळ्या खेळाडूंची तोंड तुम्ही गोड केलेली आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी काही तुम्ही एकच रिव्ह्यू घेऊ शकता. जर इथे परमिशन असते तर आम्ही 8-10 दिले असते. परंतु एक वरती समाधान. गरज नसताना घेतलाय. थोडा वेळ तुम्हालाही मैदानामध्ये थांबायचा आनंद घ्यायचा आहे वाटतं. फार बारकाईने तुम्ही जो वेळ लावलाय ना. बारकाईने वेळ लावलाय तुम्ही. एवढं कन्फ्युजन वाढवलंय ना. तिसरे पंच फार विचार करतायत. फेअर डिलिव्हरी. इथे मात्र निर्धाव चेंडू आहे. 73 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे बॅटची एज आणि विकेटचं पतन. कॉड बिहाइंडची शिकार. विकेट. 5व्या विकेटचं पतन. 5वा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटिंग साठी आपण पाहतोय प्रसाद सुर्वे यांना आमंत्रित केलं जात आहे. आता पुणे विरुद्ध धाराशिव अशी सरळ सरळ